मुंबई पोलिसांनी ही आंदोलनाची परवानगी जी आहे ती नाकारली होती आणि त्यांना काल नोटीस सुद्धा दिलेली होती आणि आज सकाळीच मुंबई पोलिसांनी वर्षा गायकवाड यांना स्थानबद्ध केलेलं होतं आणि मुंबईमधल्या इतर विविध काँग्रेसच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना पोलिसांनी जे आहेत ते ताब्यात घेतलेलं असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। काँग्रेसचे आमदार असलम शेख असतील, अनिल पटेल असतील, जगताप असतील, त्यासोबतच नसीम खान असतील, या सर्वच नेते मंडळींना जे आहे ते मुंबई पोलिसांकडनं सध्या ताब्यात घेतलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि दुसरीकडे मात्र वर्षा गायकवाड, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते असलेले सचिन सावंत, तर आपण पाहतोय पोलीस कारवाई विरोधात काँग्रेस आता आक्रमक झालेली आहे आणि काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी आता रस्त्यामध्येच ठिय्या मांडलेला आहे आणि जोरदार सरकारविरोधात घोषणाबाजीला सुरुवात केलेली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यानंतर ते पालघरला सुद्धा जाणार आहेत आणि या दौऱ्याला काँग्रेसनं विरोध केलेला आहे। त्यामुळे आता राजकारण तापलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी अशी आग्रही मागणी काँग्रेसनं केलेली आहे। सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय।